तर अतुल सावे यांनी गळ्यात घातलेल्या उपरण्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचं नाव आणि चिन्ह पाहायला मिळालं। या उपरण्यामध्ये कुठेही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि नाव नव्हतं। दरम्यान यावरून उदय सामंतांनी सावेंच्या हृदयात घड्याळ असल्याचं म्हटलेलं आहे। अनिकेतजी म्हणाले की आमच्या अतुल सावे साहेबांच्या गळ्यामध्ये दोनच निशाणे आहेत, एक कमळ आणि एक धनुष्यबाण। त्यांनी मला कानात सांगितलं की अजिबात असं समजू नका, अजितदादा आल्यापासून घड्याळ माझ्या हृदयात आहे, त्याच्यामुळं हातातल्या हृदयातच म्हटलं। त्याच्यामुळे अनिकेतजी तुम्हाला चिंता करण्याची काय अजिबात आवश्यकता नाही। तर साताऱ्यामध्ये शरद पवारांना मोठा झटका बसलेला आहे। पवार गटातील माणिकराव सोनवलकर यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। सोनवलकरांचा अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। सोनवलकरांना तुतारीच्या पक्षापेक्षा अधिक स्थान भाजपात मिळणार असल्याचं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। प्रचार केला, आता पक्षामध्ये ते आले आहेत। निश्चितपणे येणारा विधानसभेत सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठा फायदा आमच्या पक्षाला होणार आहे। मी रणजित नाईक निंबाळकरांचं अभिनंदन करतो, आभारी मानतो की त्यांनी हा पुढाकार घेतला आणि पक्षामध्ये सोनवलकरजी यांना मी आश्वस्त करतो सोनवलकरांना की तुतारीच्या पक्षात जेवढं स्थान मिळालं त्यापेक्षाही चांगलं स्थान भारतीय जनता पार्टीत मिळेल।